नागपंचमी के पावन अवसर पर पनवेल स्थित छत्रपति शिवाजी विद्यालय में विद्यार्थियों में सांपों के बारे में जनजागृति हो तथा सांपों द्वारा पर्यावरण के संरक्षण किस प्रकार से किया जाता है, इसकी जानकारी विद्यार्थी तथा उनके अभिभावकों को दी जा सके, इस उद्देश्य से विद्यालय में सांपों की प्रदर्शनी का आयोजन किया गया था, जहां पर विद्यालय के 5वीं कक्षा से लेकर 10वीं कक्षा तक के विद्यार्थियों द्वारा सांपों की प्रदर्शनी का आयोजन किया गया था। इस प्रदर्शनी की खासियत यह थी कि विद्यार्थियों ने कपड़े, पुराने कागज तथा मिट्टी से सांप बनाए थे। इस प्रदर्शनी का उद्घाटन स्कूल की प्रधानाचार्य BS नाइक के हाथों किया गया। तो इस अवसर पर स्कूल के चेयरमैन भाई सावंत तथा स्कूल के अध्यापक एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर स्कूल की प्रधानाचार्य BS नाइक ने इस प्रदर्शनी के बारे में जानकारी दी। आपला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोक हे शेतकरी आहेत आणि शेतकरी लोक असल्यामुळे श्रावण महिना म्हणजे त्यांचा विसाव्याचा आणि सासूरवाशिनी सुद्धा माहेर येतात आणि खरं म्हणजे नागपंचमीच्या सणापासून सणांना सुरुवात होते खऱ्या अर्थानं। आणि या नागपंचमीचं महत्त्व सुद्धा विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, केवळ मोठ्या माणसांना नाही। तर त्यासाठी आम्ही काय करतो की विद्यार्थ्यांना नाग शिल्पकलात प्रत्यक्ष त्यांनी स्वतः हाताने नाग तयार करावेत आणि आपलं पर्यावरणाचं रक्षण व्हावं या उद्देशानं सुद्धा त्यांना सर्पांविषयीची माहिती आम्ही दुपार सत्रामध्ये देत असतो आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभागी करण्याचा प्रयत्न सगळे शिक्षक आमचे करत असतात आणि प्रत्येक वर्गातून 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व वर्गातून जे विद्यार्थी आहेत ते सगळे या शिल्पकलेमध्ये सहभागी होतात आणि चांगल्या तऱ्हेनं ते स्वतःहून चांगल्या तऱ्हेनं कृती तयार करतात आणि त्यांना आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस देत असतो। आणि नेहमीच केवळ नागपंचमी नाही तर गोकुळाष्टमी आणि सुरुवातीचा होणारा जो सण आहे तो आषाढी एकादशी हा सुद्धा आम्ही अगदी थाटामाटाने साजरा करतो। म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासून आम्ही सगळे सण विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व पटवून देतो आणि सगळे सण चांगल्या तऱ्हेने साजरे करतो।